हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. इथे मी घेतलेला आहे रवा आणि त्याच्यामध्ये तुपाचं मोहन टाकले. गरम तूप म्हणजे पातळ तूप होतं, ते गरम होतं कडक एकदम. आणि तुम्हाला कळलंच असेल मी इथे काय बनवते आहे. त्याच्यामध्ये दूध टाकून मी रवा भिजवून घेते आहे. मी इथे बनवते आहे करंजा. तर करंजासाठी लागतो बारीक रवा ॲक्च्युली, पण इथे मला ना बारीक रवा एकदम मिळाला नाही, त्यामुळे थोडासा जाडच सुजी टाईप रवा होता. पण ठीक आहे, करंजा त्याच्या बनवू शकतात असं मला वाटलं. सो मी त्याच रव्याच्या इथे करंजा बनवते आज. अशा प्रकारे छान, जास्त सैल नाही आणि जास्त घट्ट नाही, छान प्रकारे मी इथे मळून घेतलेलं आहे रव्याचं पीठ. आणि इथे तुम्ही बघू शकता सुका खोबऱ्याचा किस मी डायरेक्ट आणलेला आहे, कारण की खोबरं आणून ते खिसत बस मला खूप मेहनतीचं वाटतं. त्यामुळे मी रेडीमेडच सुक्या खोबऱ्याचा किस आणला होता आणि त्याला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे. तोपर्यंत मी पिठी साखर करून घेते. थोडीशी वेलची टाकली आहे जाड साखरेमध्ये आणि तिला पण मी वाटून घेतलेलं आहे. असं बारीक आचेवर भाजायचं आहे तुम्हाला खोबऱ्याचा किस, नाही तर मग तो एकदम करपतो, नाही तर मग छान भाजला जात नाही. अशा प्रकारे खोबऱ्याचा किस भाजणं झाल्यावर त्यात वेलचीवाली साखर मी इथे ॲड केली. अंदाजानेच मी टाकली आहे, किती गोड तुम्हाला हवं त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त पण टाकू शकता. अशा प्रकारे आपला बाखर तयार आहे. आणि इथे कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते. हा रवा थोडासा जाड असल्यामुळे बहुतेक तो कडा त्याच्या फाटत होत्या, पण इट्स ओके. आपल्याला ते असे कातरूनच टाकायचे आपल्या या चमच्याने, चाकावाल्या चमच्याने. लहानपणापासून या चमच्याचे एक खूप अप्रूप असे जे तुम्ही बघू शकता असे कशा प्रकारे त्या बारीक 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 झिगझॅग लाईन्स येतात. आणि लहानपणापासून ना आई करंजा करताना माझं हे काम असायचं की मी असं चमचा फिरवणार, त्यामुळे त्याची एक वेगळीच मजा येते. आणि बघू शकता अशा प्रकारे तेल गरम झाल्यानंतर मी एक एक करून त्याच्यामध्ये करंजा सोडते आहे. इथे एक गोष्ट अशी आहे की करंजा जसं जसं आपण बनवत जातो ना त्याला झाकून ठेवायचं, नाही तर त्या जर वाळल्या सुकल्या तर मग त्या तेलात टाकल्यानंतर त्या फुटतात आणि त्याच्यातलं जे सारण असतं ना ते सगळं तेलात मिसळतं, त्यामुळे ती काळजी घ्यायला लागते. सो शेवटी उरलेलं कात्रण मी तसंच फ्राय केलं आहे. आणि या आहेत माझ्या करंजा रेडी. मला ना अशा थोड्याशा पांढरटच करंजा आवडतात, एकदम लालसर नाही आवडत. सो चला आता मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. ही थोडीशी करंजी फुटलेली मी तुम्हाला फोडून दाखवते, चांगला शेप मी नाही खराब करत. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय बाय.